मी हे कणिक मळून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे आले असले किंवा सणवार असला, लवकर जेवणारे असले, तर अशा पद्धतीच्या जर तुम्ही पोळ्या केल्या तर तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि लवकर तयारी होईल। मी आता हे तुम्हाला लाटून दाखवते कशा पद्धतीच्या करायच्या पोळ्या। एक गोळा मी 5 गोळे तयार करणार आहे आणि मग ते तुम्हाला लाटून दाखवणार आहे। मी हे सारख्या आकाराचे 5 गोळे केलेले आहे। आता त्याला मी या कणकीमध्ये घोळून याची पोळी तशी लाटतो आपण तसं हे करायचं। अशा पद्धतीचे 5ही पोळ्यांचा गोळ्यांचा करायचा। असे सारख्या पद्धतीचे करायचे। मी हे करून घेतले आहे। आता एका ह्या पातीला तेल लावायचं आणि यावर थोडं हे कणिक टाकायचे। मग आता दुसरी पण त्यावर ठेवायची। त्याला सुद्धा तेल लावायचं। अशाच पद्धतीच्या कणिक टाकायचे। आता हे पण ठेवायचे। याला सुद्धा तेल लावायचं आणि त्यावर आता तवा ठेवून घेतला गरम करायला। आता हे तवा गरम झालेला आहे, त्यावर मी हे पोळी टाकून घेते आणि शेकून घेते। आता हे बघा, पहा मी मगाशी पोळी लाटली 5 लाट्या करून, त्याच्या आता ह्या 5 पानं निघालेले आहे। हे बघा, एका वेळेस 5 पोळ्या होतात। 6 केले गोळे तर 6 पोळ्या होतात। अशा प्रकारचे जर तुम्ही केल्या पोळ्या तर लवकर होतात आणि वेळही वाया जात नाही, भराभरा कामं होऊन जाते। जर माझ्या आवडली असेल हे रेसिपी माझी तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।